मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी आजची बातमी खूप मोठी आणि आनंदाची ठरणार आहे. कारण आता घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये तब्बल 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. होय मित्रांनो, अनेक दिवसांपासून घर बांधकामाचा वाढता खर्च आणि अपुरं अनुदान यामुळे गरीब कुटुंबांना अडचणी येत होत्या. पण आता महाराष्ट्र शासनाच्या या नव्या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्ही जर घरकुल योजनेचे लाभार्थी असाल किंवा नवीन घरकुलासाठी अर्ज केला असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वाढीव 50,000 रुपये नेमके कोणाला मिळणार, किती पैसे मिळणार आणि खात्यात पैसे कधी येणार. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्र शासनाने वाढीव अनुदान मंजूर केलाय. घरकुल बांधकामाचा खर्च वाढल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची कामं अर्धवट थांबली होती आणि याच पार्श्वभूमीवर शासनाने अतिरिक्त निधी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे 50,000 रुपये एकाच प्रकारे मिळणार नाहीत. यामध्ये 35,000 रुपये घर बांधकामासाठी दिले जाणार आहेत, तर उर्वरित 15,000 रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सोलार यंत्रणा बसवणाऱ्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत. म्हणजेच जर तुम्ही घरावर सोलार सिस्टम बसवली तर पूर्ण 50,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. आणि जर सोलार बसवलं नाही तर फक्त 35,000 रुपयांचाच लाभ मिळणार आहे. आता प्रश्न येतो, या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार? तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सोबतच रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय महाराष्ट्राला केंद्र शासनाकडून मोठं घरकुल उद्दिष्ट देण्यात आलं आहे आणि येत्या काळात लाखो नवीन लाभार्थ्यांनाही या निर्णयाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे वाढीव पैसे खात्यात कधी येणार? तर मिळालेल्या माहितीनुसार शासनाने निधी वितरण प्रक्रियेलाही मान्यता दिली आहे आणि फेब्रुवारी ते मार्च 2026 पासून काही जिल्ह्यांमध्ये निधी वाटप सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच मे 2026 पर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होत असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं घर बांधकाम पूर्ण झालंय किंवा ज्यांनी आधीचे 2 ते 3 हप्ते घेतले आहेत अशा लाभार्थ्यांना प्राधान्याने पैसे मिळत असल्याची माहिती आहे. म्हणून जर तुमचं घरकुल मंजूर असेल तर तुमचा आधार लिंक बँक खाते अपडेट आहे का हे एकदा नक्की तपासा. तसंच अधिक माहितीसाठी तुमच्या ग्रामसेवक, तलाठी किंवा ग्रामविकास कार्यालयाशी संपर्क साधा आणि PMAYG पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस सुद्धा तपासू शकता. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर घरकुल लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. सरकारी योजना आणि लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.